नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 1.4 मिस स्लिपरी जो 8वीचा इंग्रजीचा जो धडा आहे तो धडा बघतो आहोत, ज्याचा पहिला पार्ट आपण याच्या आधी पाहिलेला आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द सेकंड पार्ट. आपला जो दुसरा पार्ट आहे तो आज आपल्याला पाहायचा आहे. सो लेट्स स्टार्ट विथ सेकंड पार्ट. द बेल हॅड ऑलरेडी रंग व्हेन आय रीच द क्लासरूम. ओके, मीन्स बेल वाजलेली होती जेव्हा मी काय झाले होते, वर्गात पोहोचलेले होते. ओके, यू कॅन सी, हे जर वाक्य तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, दोन ॲक्शन्स ह्याच्यामध्ये घडलेले आहेत. द बेल हॅड ऑलरेडी रंग आणि वेन आय रीच द स्कूल, हा जो आहे वेन हा शब्द तो दोन वाक्यांना काय करतो, जोडण्याचं काम करतो. ओके, वी नो कंजंक्शन्स, तर अशा पद्धतीनं कंजंक्शन्स वापरले जातात. दोन वाक्य जोडण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे आणि दोन ॲक्शन आहेत. म्हणजे ॲज सून ॲज सारखी सुद्धा वाक्य आपण इथं तयार करू शकतो. ॲज सून ॲज, आता याच्यातली कोणती कृती आधी घडलेली आहे? द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रीच द स्कूल, म्हणजे बेल वाजलेली. मग ॲज सून ॲज करताना काय केलं जातं, तर ॲज सून ॲज म्हणजे हे झाले की लगेच ते झालं, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं. ॲज सून ॲज पहिली क्रिया जी झालेली आहे सेंटेन्स 1 कॉमा देऊन पुन्हा सेंटेन्स 2 लिहिलं जातं. मग हे वाक्य कसं येईल? ॲज सून ॲज द बेल हॅड ऑलरेडी रंग देन, आता वेन राहणार नाही. ओके, डायरेक्ट कॉमा येईल आणि आय रीच द स्कूल, म्हणजे जशी काय बेल वाजली तशी मी काय झाले, शाळेमध्ये पोहोचले. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. द टीचर वॉज इन द क्लासरूम. ओके, इट वॉज द सेकंड डे, दुसरा दिवस आहे हा, आणि मला शाळेला आजही काय झालं आहे, उशीर झाला आहे. अँड टीचर वॉज इन द क्लासरूम, आणि मॅडम वर्गातच होत्या. आय सॉट परमिशन टू एंटर. होय, काय म्हटलं आहे? आय सॉट परमिशन टू एंटर. इट मीन्स दॅट आय आस्क्ड फॉर परमिशन. मी काय केलं? परमिशन वर्गात येण्यासाठी. मे आय कम इन विचारलं अँड आय एंटर्ड. द टीचर वोर अ फ्रॉन ऑन हर फेस बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम. ओके, शी टूक द परमिशन. तिनं मला, मॅडमनं मला काय केले, आतमध्ये येण्यासाठी परमिशन दिली. बट आय कुड सी हर फेस वॉज अँग्री. त्यांचा जो चेहरा होता, फ्रॉन मीन्स काय, अँग्री, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा राग मला दिसत होता. बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम. आणि मला मात्र असं सांगितलं की काय, की आफ्टर द क्लास, म्हणजे क्लास संपल्यानंतर तू काय कर, मला येऊन भेट. कुठं? ॲट टीचर्स रूम, म्हणजे मला टीचर्स रूममध्ये, म्हणजे स्टाफ रूममध्ये ज्याला आपण म्हणतो, तिथे येऊन मला काय कर, भेट. हर टोन वॉज नॉट ऑफ अनॉयन्स ऑर अँगर. आता मात्र यावेळेस मला त्यांचं जे बोलणं होतं त्या बोलण्यामध्ये अनॉयन्स म्हणजे काय, ज्याला आपण वैताग म्हणतो, वैताग, किंवा मला दुसरं म्हणतं आहे राग, मला त्यांच्या बोलण्यामध्ये आता दिसत नव्हतं. म्हणजे आत्ताचं बोलणं हे थोडं वेगळ्या पद्धतीचं होतं. येट ॲन अननोन फिअर मेड मी नर्वस. तरीसुद्धा ही जी अननोन फिअर होती, अननोन म्हणजे काय, स्ट्रेंज. ओके, जी अनोळखी भीती, की मला आजपर्यंत असं कोणी पाहिलेलं नव्हतं, पण आज काहीतरी वेगळं घडतं हे माझ्या लक्षात येतं. पण ही जी गोष्ट आहे, या गोष्टीनं मलासुद्धा पुरतं नर्वस केलं होतं, मला पुरतं नाराज केलेलं होतं, मला गोंधळलेल्या अवस्थेमध्ये टाकलं होतं. रिअश्युरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वूड नॉट पनिश मी, आय रीच द टीचर्स रूम विथ हेसिटंट स्टेप्स. बघा काय म्हटलं आहे, की रिअश्युरिंग माय सेल्फ, म्हणजे स्वतःचीच मी काय केली, स्वतःलाच अश्युअर केलं. ठीक आहे. ओके, तर आत्तापर्यंत जसं काय म्हटलं आहे, की रिअश्युअरिंग केलं, मी स्वतःलाच थोडं अश्युअर केलं की नाही, काही नाही होणार आहे. शी इज अ काइंड हार्टेड टीचर. मॅडम कशा आहेत? अगदी चांगल्या आहेत, काही मला रागवणार वगैरे नाहीत. अँड वूड नॉट पनिश मी, आणि त्या मला पनिशसुद्धा करणार नाही, अशी मी माझी स्वतःची समजूत काढली. आय रिच्ड द टीचर्स रूम विथ हेसिटंट स्टेप. हेसिटंट म्हणजे कसं, अडखळत, म्हणजे मी मनापासून गेले का नाही, आता काय होणार आहे, काही नाही, अशी एक अननोन फिअर माझ्या मनामध्ये काय करत होती, येत होती. बट आय एंटर्ड, आणि अशा पद्धतीने मी काय केलं, वर्गामध्ये एंटर केलं, टीचर्स रूममध्ये एंटर केलं. सो द क्वेश्चन इज दॅट व्हॉट वॉज सायली टोल्ड टू बाय द टीचर. मॅडमनं सायलीला नेमकं काय सांगितलं. सो यू कॅन सी द आन्सर इज हिअर. इथं बघा वाक्य म्हणतं आहे, शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम. आता इथं तुम्ही काय लिहाल,
की एवढंच उत्तर लिहिलं तरी चालेल पहा, हे मागचा पार्ट नाही लिहिला तरी चालेल. टू सी हर इन टीचर्स रूम इथपर्यंत तुम्ही लिहिलं ते तुमचं उत्तर असेल. म्हणजे मॅडमला वर्गात त्या स्टाफ रूममध्ये जाऊन भेटायला मॅडमनं सायलीला सांगितलं. नेक्स्ट, द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माईल अँड आस्क मी टू सिट बाय हर साईड. मॅडमनं ज्यावेळेस मी एंटर झाले त्यावेळेस माझ्याकडं रागानं पाहिलं नाही. शी ग्रीटेड मी. ग्रीट मीन्स वॉट? कौतुक, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की आपण स्वागत करतो बा, ग्रीटिंग कार्ड देतो. म्हणजे आपण एखाद्याला काय करतो, अभिनंदन केल्यासारखं करतो. ठीक आहे, तर तसं ग्रीट केलं. म्हणजे स्वागत कशाने केलं आहे? विथ अ स्माईल. म्हणजे मला मॅडम भीती वाटत होती की आता गेल्यावर काय होणार आहे, बट शी ग्रीटेड मी विथ अ स्माईल. पण आनंदानं किंवा हास्यानं माझं स्वागत केलं. अँड आस्क मी टू सिट बाय हर साईड. आणि मला कुठं बसायची परवानगी दिली? त्यांच्या बाजूला मला बसायला सांगितलं. हर टेंडर टोन टर्न माय साईज इनटू सॉफ्ट्स. आणि आता काय झालं बघा, हर टेंडर टोन टर्न माय साईज इनटू सॉफ्ट्स. म्हणजे आत्तापर्यंत मी माझ्या मनामध्ये किंवा आतमध्ये जे सुस्कारे होते ते सॉफ्ट्समध्ये म्हणजे हुंदक्यामध्ये काय झाले, कन्वर्ट झाले. पण कशानं? हर टेंडर टोन, म्हणजे त्यांचं जे बोलणं आहे हळूवार बोलण्यानं माझा जो काही उसासा भरला होता तो आता काय झाला, हुंदक्यामध्ये रूपांतरित झाला. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड अँड सेड. मग त्यांना त्यांची चेअर माझ्या बाजूनं आणखीन जवळ ओढली आणि पॅटिंग मी म्हणजे माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाल्या काय, की व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड? आय हॅव नॉट सेड अ वर्ड टू यू. अगं तू कशामुळे रडायला लागलीस? आय हॅव नॉट सेड अ वर्ड टू यू. म्हणजे मी अजून तुला एक शब्दही बोलले नाही तोपर्यंत तू रडायला लागले, की कशामुळं रडते, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, असं मॅडमनं तिला विचारलं. आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यूड. थांबल्या थोडा वेळ, रडू दिलं मला. ब्रीफ म्हणजे मोठा. ओके, आणि पुन्हा कंटिन्यू बोलू लागल्या. टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज कन्फाईन इन मी, फॉर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. ओके, सो पुन्हा त्यांना विचारलं, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. तुझा नेमका ट्रबल काय आहे, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तुला अडचण काय आहे. कन्फाईन इन मी, मला माझ्याबरोबर तुझा जो प्रॉब्लेम आहे ना तो शेअर कर, मला तो सांग. फॉर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. मी तुझ्यासाठी तुझ्या बहिणीसारखी नाही का? ओके, दिस इज येस नो टाईप क्वेश्चन बिकॉज द सेंटेन्स स्टार्ट विथ हेल्पिंग व्हर्ब. ओके, येस नो टाईप क्वेश्चन्स हे हेल्पिंग व्हर्बनं सुरू होत असतं. ओके, तर मी तुझ्या बहिणीसारखी नाही का? बहीण नाही का असं नाही बरं का, बहिणीसारखी नाही का. ओके, लाईक म्हटलं आहे. ओके, अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. ओके, अ रेअर म्हणजे कसं, दुर्मिळ. दुर्मिळ म्हणजे एखादी गोष्ट भेटतच नाही किंवा असतच नाही पण ती कुठंतरी आहे अशा पद्धतीचं दुर्मिळ, म्हणजे पाहायलाच न मिळणं. कारण तिला आजपर्यंत असं खुश कधी झालेलीच नाही. ती नेहमी काय राहिलेली, अलोन गर्ल होती, त्याच्यामुळे ती नेहमी टेन्शनमध्ये. रेअर थ्रिल म्हणजे काय, रोमांच. रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम म्हणजे माझ्या बॉडीतून एक रेअर थ्रीम, म्हणजे अंगावर काटे वगैरे येणे म्हणतो ना, तसं एक रेअर थ्रीम मला माझ्या बॉडीतून गेल्यासारखं वाटलं. फॉर अ मुमेंट, आणि काही क्षणासाठी. आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. असं वाटलं की आता मॅडमला मिठी मारावी नाही, रडावं असंच मला वाटायला लागलं. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो बट केप्ट गेझिंग ॲट हर विथ टेअरफुल आईज. ऑफकोर्स आय डिड नॉट डू लाईक दॅट. मी तसं काही केलं नाही. बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टेअरफुल आईज. परंतु पाण्यांनी भरलेल्या डोळ्यांनी मात्र मी त्यांच्याकडे एका कटाक्षानं काय करू लागले, पाहू लागले, की मॅडमकडे मी पाहत होते. टेंडरली टीचर कंटिन्यूड. आणि मग हळुवारपणे मॅडमनं पुन्हा बोलणं त्यांचं सुरू केलं. डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी? तुला माहिती आहे का, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दीदी? दीदीचा अर्थ काय? इट मीन्स एल्डर सिस्टर. मॅडम सांगतायत की तुला माहिती आहे का दीदी कशाला म्हणायचं, मी तुझी दीदी आहे, तुझी मोठी बहीण आहे ना. मग इट मीन्स एल्डर सिस्टर. तर द मिनिंग ऑफ दीदी इज एल्डर सिस्टर. तुला मोठ्या बहिणीसारखे आहे. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स? तर तू तुझ्या बहिणीला तुझे ट्रबल किंवा तुझ्या अडचणी सांगणार नाहीस का? दिस इज ऑल्सो येस नो टाईप क्वेश्चन, राईट. ओके, वोंट म्हणजेच काय आहे, विल नॉट आहे. ठीक आहे, निगेशन ऑफ विल, त्याचं विलचं काय आहे, निगेटिव्ह आहे ते. ठीक आहे, सो
विल नॉट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स, तुझे ट्रबल्स, तुझ्या अडचणी तुझ्या बहिणीला सांगणार नाही का? अमिड सॉब्स, अमिड म्हणजे काय? च्या दरम्यान, म्हणजे हुंदके घेण्याच्या मध्येच एकदा मी काय झाले बघा, आय सेड द गर्ल्स कीप टीजिंग मी, मुली नेहमी मला काय राहतात, चिडवत राहतात. शी लाफ्ड, आणि मॅडम अक्षरशः काय झाल्या, हसल्या त्या ठिकाणी. वाय आर यू स्किअर्ड ऑफ देम, तू त्यांना कशाला घाबरतेस? ओके, इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर. इफ यू क्राय लाईक दिस, तू जर अशीच रडली दे विल पेस्टर यू ऑल द मोर, त्या तुला असंच सतावत राहतील. म्हणजे जर समजा तू रडतेस तर त्या मुद्दाम त्यांना माहिती आहे का, आता तू रडते म्हणल्यावर तुला अजून चिडवावं. पेस्टर मीन्स व्हॉट, अजून तसंच सतावणे. ओके, यू ऑल द मोर, सो इग्नोर देम, हु इज युअर फ्रेंड. ओके, सो इग्नोर देम, मग त्यांना काय करतो, इग्नोर कर. मला सांग तुझी मैत्रीण कोण आहे? ओके, नाव सी, दिस इज नॉट येस नो टाईप क्वेश्चन. आता येस नो टाईप क्वेश्चनमध्ये आणि डब्ल्यू एस टाईप क्वेश्चनमध्ये काय फरक असतो बघा. येस नो टाईप क्वेश्चनमध्ये उत्तर तुमचं येस किंवा नो असतं. जसं आपण इथं म्हटलं बघा, विल यू टेल युअर सिस्टर, वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स, तू तुझ्या बहिणीला तुझे ट्रबल सांगणार नाहीस का? तर हो किंवा नाही उत्तर येईल त्याचा. ठीक आहे, किंवा इथंही आपण एक वाक्य पाहिलं होतं पहा, मध्येच आपण एका ठिकाणी पाहिलं होतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन आलेला होता पहा. आय एम नॉट लाईक अ सिस्टर टू यू, मी तुला बहिणीसारखी नाही का? येस ऑर नो. पण इथं हु इज युअर बेस्ट फ्रेंड किंवा हु इज युअर फ्रेंड म्हटलं तर येस म्हणून चालेल का? नो. तर त्याचं उत्तर येस नो पैकी येणार नाही. तर त्याचं उत्तर काय येईल, एखाद्या मैत्रिणीचं नाव येईल, कारण हु म्हणजे कोण. ओके, नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट टू रिलेशनशिप्स डिड द टीचर ऑफर सायली. सायलीला 2 रिलेशनशिप्स काय केले, मॅडमनं ऑफर केले. ओके, सो आता बघा, मला वाटतं इथं आपल्याला एकच रिलेशनशिप आलेलं आहे, ते म्हणजे सिस्टर. ओके, एल्डर सिस्टर, दिदी, दुसरं आलेलं नाही. ओके, सो लेट्स कम टू द नेक्स्ट पेज. आय शुक माय हेड, ज्यावेळेस मॅडमनं मला विचारलं की तुझी मैत्रीण कोण आहे, आय शुक माय हेड म्हणजे मी निगेशन दाखवलं. टीचर स्माइल, आणि मॅडम माझ्याकडे बघून हसल्या. इट सीम्ड द टीचर हॅड पोअर्ड हर स्माइल इन टू माय आईज लाईक टू बी माय फ्रेंड, शी सेड. आणि काय ऑफर केला की विल यू बी माय फ्रेंड, तू माझी मैत्रीण होशील का, असं. म्हणजे हे 2 रिलेशनशिप्स काय केले तिथं ऑफर केलेत. म्हणजे पहिलं कुठलं असेल, सिस्टर, आणि दुसरं कुठलं आहे, फ्रेंड. ओके, म्हणजे 2 गोष्टी मॅडमनं तिच्यासमोर मांडल्या. तुला माझी बहीण व्हायला, मी तुझी बहीण आहे हे आवडेल का, आणि दुसरं रिलेशनशिप कुठलं आहे, तू माझी मैत्रीण होशील का. द बेल रँग, आणि एवढ्यात काय झाली, बेल वाजली. शी रोज मीन्स व्हॉट, उठल्या. ओके, त्या ठिकाणाहून काय झालं, त्या उठल्या. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक शी सेड, माझ्या पाठीवरती हात ठेवून काय म्हणाल्या, लिसन यू वर अ सिस्टर ऑल राईट, तू माझी कोण आहेस, बहीण आहेस, हे लक्षात घे. नाव यू आर अ फ्रेंड टू, आणि तू माझी कोण आहेस, मैत्रीणसुद्धा आहेस. बघा, ही 2 नाते, सिस्टर अँड फ्रेंड. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव, पण मला माझे मित्र, माझ्या मैत्रिणी कशा असाव्या वाटतात, ब्रेव, शूर, अशा घाबरट नकोत, अफ्रेड अजिबात नकोत. ओके, फेअरफुल अजिबात नको आहेत. सो काय, यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव, सो यू हॅव टू बी ब्रेव. तू आता काय झालं पाहिजे, धाडसी झालं पाहिजे, तू असं घाबरलं नाही पाहिजे कोणाला. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू, मी नेहमी तुझ्या बाजूनं काय असेल, उभी असेल. रेस्ट अश्युअर्ड, बिनधास्त राहा. माय लिटिल पाल, माझ्या लहानशा दोस्ता, तू आता काय कर, बिंदास राहा, तू आता घाबरू नको. आय एम ऑलवेज विथ यू. नाव राईज अँड हॉप ऑफ युअर क्लास, आता उठ आणि काय कर, उड्या मारत अगदी तो तुझ्या वर्गामध्ये काय कर, जा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश रेड हॉट टू द इयर टिप्स, म्हणजे काय की माझ्या ज्या एक्साइटमेंट होत्या म्हणजे भेटायला येण्याच्या आणि जातांच्या, याच्यामध्ये अगदी कॉन्ट्रास्ट होता. म्हणजे अगदी अपोजिट, मी येताना घाबरत आले, पण जाताना मात्र मी कशी आहे, एकदम आत्मविश्वासानं उड्या मारत निघाले. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश लव ऑन मी दस, अँड हिअर वॉज माय टीचर. नेव्हर बिफोर, याच्या आधी असं कधीही घडलं नाही. व्हॉट, लॅविश्ड लव, लॅविश्ड म्हणजे काय, वर्षाव, म्हणजे माझ्यावर इतक्या प्रेमाचा वर्षाव आजपर्यंत कुणीही केला नव्हता. दस अँड हिअर वॉज माय टीचर हू हॅड स्पॉन्टॅनियसली ॲक्सेप्टेड मी ॲज अ सिस्टर, अ फ्रेंड. परंतु माझ्या ज्या मॅडम होत्या त्यांना मला एका क्षणात काय बनवलं,
त्यांची बहीण बनवलं, त्याचबरोबर त्यांची मैत्रीण बनवलं. त्याच्यामुळं माझा जो आनंद होता तो अगदी गगनात मावत नव्हता. सो आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. म्हणजे माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त सध्या आनंदच वाहत होता. आय वॉन्टेड टू चकल. चकल मीन्स वॉट? गालातल्या गालात हसणे. मला असं वाटायचं की गालातल्या गालात हसावं, मनातल्या मनात हसावं. टू बर्स्ट इन टू नियर हॅस्टॅरिकल लाफ्टर. आणि काय करावं की अगदी अनकंट्रोल्ड म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर नियंत्रण नसणारं हास्य माझ्या मनामधून काय होतं, वाहत होतं. किंवा मी मनातून मात्र अगदी अनकंट्रोल्ड स्माईल करत होते. ऑन विंग्ड फीट आय रॅन टू माय क्लास. आणि जसं काही माझ्या पायांना जणू पंख फुटलेत अशा पद्धतीने मी माझ्या वर्गामध्ये गेले. सून आय वॉज लॉस्ट इन रेअर रेव्हरी. आणि अशा पद्धतीनं मी एका रेव्हरी म्हणजे एक तंद्री म्हणूयात आपण, किंवा एक दिवास्वप्न म्हणजे मी स्वप्नातच असल्यासारखे मी त्या दिवशी होते, जे आजपर्यंत घडलेलं नव्हतं. अगेन रेअर शब्द आला आहे, दुर्मिळ गोष्ट आहे तिच्यासाठी. ती एवढ्या आनंदात ती कधीच नव्हती. आय फॉगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पास टाईम वॉज टीझिंग. आणि मी हेही विसरून गेले की मी अशा वर्गात बसले की ज्या वर्गातल्या मुलींनी मला आजपर्यंत फक्त सतवलं. त्यांचा प्राईम पास टाईम म्हणजे त्यांचा जो आपण म्हणतो ना टाईमपास, त्यांचा फिक्स एक टाईमपास होता, तो म्हणजे कोणता? टीझिंग मी. आणि अशा मुलींमध्ये मी ज्या वर्गामध्ये आत बसले तर बाहेर जायचं डेअरिंग होत नाही, बाहेर असले तर आत यायचं डेअरिंग होत नाही, अशा वर्गात मी बसले हे अगदी मी विसरून गेले. ड्युरिंग द ब्रेक. आणि ब्रेकच्या दरम्यान काय झालं बघा. द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच्ड. सो ड्युरिंग द ब्रेक आय वॉज ड्रिंकिंग द वॉटर. मी काय करत होते? पाणी पित होते बाय माय बॉटल. बट ओके, ते पाणी काय झालं, थोडंसं माझ्या फ्रॉकवर पडलं आणि मी फुली ड्रेंच म्हणजे काय, अगदी चिंब भिजवून गेले. सगळं पाणी माझ्या फ्रॉकवरती पडलं. राईट इन फ्रंट ऑफ स्टूड माया अँड चंदा लाफिंग अवे टू देअर हार्ट्स कंटेंट. आणि त्यांचं आवडतंच काम होतं की तिच्याजवळ जायचं, हसायचं मोठमोठ्यानं. माया आणि चंदा ह्या दोन मैत्रिणी माझ्याकडे बघून अगदी मनापासून हसायला लागल्या. चंदा टीज्ड. आणि त्यांचा जो काही प्राईम पास टाईम आहे तो त्यांना सुरू केला. चंदा टीज्ड. चंदा मला चिडवायला लागली. काय? फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी द स्लिपरी बॉटल वेंट स्लिप अँड नाव लेट्स वॉच द फन सेड वीना. तर चंदा म्हणते काय की फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी. ओके, म्हणजे स्लिपरीचे जे स्लिपरी हँड्स आहेत त्याची जी स्लिपरी बॉटल आहे ती काय झाली, पडली. ओके, स्लिप झाली. अँड नाव लेट्स वॉच द फन. आणि चला आता मजा बघूयात असं करत ती ओरडायला लागली. कोण? वीणा. म्हणजे आता पुढं ती काय करणार होती, तर काहीतरी बोलणार होती, रडणार होती. मग ती मजा त्यांना पाहायची होती. आय वॉज स्क्विझिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. आणि मग मी जे काय माझे फ्रॉक आहे तो खालच्या बाजूने काय आपण पिळतो ना, समजा पॅन्ट वगैरे खराब झाली तर आपण बाजूला घेऊन पिळतो, तर त्या पद्धतीनं तिनं फ्रॉक काय केला, थोडासा पिळला किंवा त्याच्यावरचं पाणी झटकायचा प्रयत्न केला. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स. आणि माझ्या डोक्यात आलं कुठले वर्ड्स, जे मला मॅडमने सुनावले होते. आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली. मॅडमनं मला सल्लाच दिलता, इग्नोर देम कम्प्लिटली. त्यांना टोटली काय करतो, इग्नोर कर, त्यांच्याकडे बघूच नको. डोंट गिव्ह द रिप्लायज. त्यांना रिप्लायज देऊ नको. सो आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली. मी त्यांच्याकडे पाठ केले आणि त्यांना पूर्णपणे इग्नोर करून निघाले. दे वर नॉन प्लस्ड अँड वेंट अवे आय सिन्स फिलिंग ऑफ विक्ट्री. आणि मी काय झाले की त्यांच्याकडं बघितलं पण नाही आणि त्यांच्याकडं पाठ केले आणि निघाले. अँड दे नॉन प्लस्ड म्हणजे कन्फ्यूज झाल्या त्या की अरे व्हॉट इज दिस. एव्हरी टाईम शी गेव सम रिप्लाय, शी क्राईड, शी म्हणजे काय रिप्लाय देते तर काहीतरी हास्यासारखं करते, दुसरीच गोष्ट करते. बट दिस टाईम शी इज इग्नोरिंग. ती आता यावेळेला काय करते, इग्नोर करते. आय सेन्स्ड अ फिलिंग ऑफ विक्ट्री. आणि मला अशा पद्धतीनं जिंकल्यासारखं काय झालं, फील झालं. वाय डिड सायली फील लाईक रिजॉयसिंग अ लॉट. सायलीला जिंकल्यासारखं किंवा खूप म्हणजे हे झाल्यासारखं का वाटलं, असं का फील झालं, तर त्याचं रिझन तुम्हाला सांगता येईल. व्हायनं सुरू झाला याचा अर्थ आपल्याला तिथं त्याचं कारण द्यावं लागेल. म्हणजे तिला एकदम असं हे का वाटलं, भारी का वाटलं की चला मी एक वेगळी आहे किंवा आज मला जरा वेगळं फील होतं. तर काय रिझन आहे की
मॅडम म्हणजे तिच्या ज्या टीचर होत्या, शी डिसाइडेड टू सपोर्ट हर. ओके, मी तुझ्या नेहमी बाजून आहे अशा म्हणाल्या होत्या. इनकरेज हर अँड टोल्ड हर टू बी ब्रेव्ह, आणि त्यांना तिला इनकरेज केलं आणि थोडंसं ब्रेव्ह व्हायला सांगितलं. प्लस आणखीन एक गोष्ट होती, आठवत असेल पहा, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आय गॉट द लव लॅविश्ड म्हणून शब्द आला होता. ठीक आहे, म्हणजे माझ्यावर अशा पद्धतीचा प्रेमाचा वर्षाव मॅडमनं केला होता. सो अँड शी ॲक्सेप्टेड मी ॲज अ फ्रेंड ॲज वेल ॲज अ काय म्हटलं होतं, सिस्टर. ओके, म्हणजे मॅडमनं मला फ्रेंड आणि सिस्टर दोन्ही गोष्टीसाठी हे केलं होतं. सो दॅट्स वाय सायली फील लाईक रिजॉयसिंग अ लॉट, म्हणून तिला खूप रिजॉय झालं. म्हणून तर म्हटलं होतं ना तिनं की ऑन विंग्ड फीट आय रॅन टू माय क्लास, म्हणजे पंख आलेल्या पायांनी जण मी वर्गात आले. हाऊ डिड सायली रिॲक्ट दिस टाईम टू द टीझिंग, म्हणजे यावेळेस टीझिंगला तिनं काय केलं, शी इग्नोर्ड देम कम्प्लिटली. ओके, इथं काय लिहाल फक्त, शी इग्नोर्ड देम कम्प्लिटली, म्हणजे तिनं टोटली यावेळेस काय केलं होतं, इग्नोर केलेलं होतं. नाऊ कम टू द नेक्स्ट. बिफोर द स्कूल क्लोज्ड फॉर द डे, आजची शाळा संपायच्या आधी, थोडा वेळ आधी, द टीचर केम टू द क्लासरूम अगेन, मॅडम पुन्हा एकदा वर्गात आल्या. अँड सेड टू मी, आणि मला म्हणाल्या, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. सो फ्रॉम टुडे आय एम गोइंग टू गिव्ह अ रिस्पॉन्सिबिलिटी, मी तुला आज काय करते, एक रिस्पॉन्सिबिलिटी देते. काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे बघा, व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटी हॅज गिवन, फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. तू रोज सकाळी रजिस्टर, चॉक किंवा डस्टर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घेऊन येशील. कम टेक दिस की, कॅरी दिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम. ये इकडं, ही चावी घे आणि ह्या काय कर, बुक्स ज्या आहेत, कॅरी म्हणजे काय, वाहून नेणे, तिकडं घेऊन जा. कुठं, स्टाफ रूममध्ये ठेव किंवा टीचर्स रूममध्ये काय करू नये, ठेवू नये, टीचर्स रूम. ओके, देन काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर, काउंट कर त्या, मोज त्या, अँड कीप देम इन माय ड्रॉवर, आणि माझ्या ड्रॉवरमध्ये ठेव. आज द पिऊन टू शो यू माय ड्रॉवर, आणि पिऊनला विचार, जे काही सेवक आहे त्यांना काय करतो, विचार काय, की माझं ड्रॉवर कुठं आहे. माय अदरवाईज ट्रेम्बलिंग लेग्स वर नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ, म्हणजे नेहमी माझे ट्रेम्बलिंग लेग्स म्हणजे थरथरणारे पाय जणू आज नाव फिल्ड विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ, आज त्याच्यामध्ये एक चमत्कारिक अशा प्रकारची ताकद आल्याचं मला काय झालं, जाणवलं. आय रश्ड enthusiastically and completed the assigned job in a jiffy, आणि मी अगदी उत्साहानं, ओके, enthusiastically म्हणजे what, उत्साहाने, रश्ट अगदी धावतच गेले, टू कम्प्लीट द असाइन्ड जॉब, म्हणजे असाइन केलेलं मला सांगितलेलं काम कुठलं, टू काउंट अँड पुट दोज नोटबुक्स इन टीचर्स रूम, किंवा माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवायचं मला सांगितलं होतं. त्याच्यामुळं मी तो असाइन केलेला जॉब इन अ जिफी मीन्स इन नो टाईम, म्हणजे अगदी वेळेच्या आत काय केलं होतं, तो कंप्लीट करून माघारी आले. व्हेन आय प्लेस द की ऑन द टीचर्स टेबल, आणि ज्यावेळेस मी जी की आहे ती मॅडमच्या टेबलवरती ठेवली. शी लुक्ड ॲट मी अँड स्माइल्ड, माझ्याकडे पाहिलं आणि त्यांना हसल्या. आय स्माइल्ड बॅक, आणि मी सुद्धा त्यांच्याकडे पाहून काय झाले, हसले. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो, आणि मग अशा पद्धतीनं माझा जो थरार होता, माझा जो आनंद होता, तो आनंद आता टिप टू टो, म्हणजे काय म्हणतो आपण, टॉप टू टो म्हणजे अगदी वरपासून खालीपर्यंत, म्हणजे पूर्ण मी शहारून गेले होते. आय फेल्ट माय लिटल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड, आणि मला हे जाणवत होतं काय, की माझं जे काही हृदय आहे ते आता एकदम प्राईडनं, म्हणजे एक स्वाभिमानानं काय केलेलं आहे, भरून आलेलं आहे. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक, आणि मला कुठल्याही पद्धतीचा ऑकवर्डनेस, कुठल्याही पद्धतीचं म्हणजे काय म्हणूयात, वेगळेपणा अजिबात वाटत नव्हता. मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक, जरी माझा फ्रॉक ओला असेल तरी मला काहीही वेगळं वाटत नव्हतं. नॉर वॉज देअर एनी स्ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम, किंवा घरी येताना माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही पद्धतीचा स्ट्रेस मला अद्यापही जाणवत नव्हता. दिस स्टोरी इज अडॅप्टेड फ्रॉम द स्टोरी ऑफ पोपटी हिरानंदानी. पोपटी हिरानंदानी यांनी ज्या स्टोरी लिहिलेल्या आहेत त्याच्यातून ही स्टोरी घेतलेली आहे. ओके, नाव वी विल सी द क्वेश्चन्स. व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटी डिड द टीचर गिव्ह सायली, मॅडमनं तिला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी दिली. सो ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग, दिस विल बी द आन्सर.
ओके. नाव कम टू द नेक्स्ट. What great changes had come over, okay sorry, what great changes had come over in सायलीज हार्ट. म्हणजे सायलीच्या मनामध्ये किंवा सायलीमध्ये नेमका कोणता बदल, ज्यावेळेस सगळं झालं त्याच्यानंतर कोणता बदल सायलीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून आला. ओके, म्हणजे कुठली गोष्ट आहे की जी सायलीमध्ये काय झालेली पूर्णपणे बदललेली आहे. तर त्याच्यामध्ये काय काय बघा. सायली ब्रेवली इग्नोर्ड द गॉड्स वेन दे लाफ्ड ॲट हर फॉर स्पिलिंग वॉटर ऑन हरसेल्फ. म्हणजे तिच्यावर ज्यावेळेस पाणी पडलं त्यावेळेस तिनं कुठल्याही पद्धतीचा रिप्लाय दिला नाही. शी इग्नोर्ड देम कम्प्लिटली. ओके. देन पुढं काय झालं होतं बघा. त्याच्यानंतर मॅडम हॅज गिवन अ जॉब टू हर. काय जॉब दिला होता की त्या वह्या, टेक दोज नोटबुक्स, काउंट देम अँड कीप देम इन ड्रॉवर. ओके. सो शी हॅज टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. अँड शी हॅड डन दॅट जॉब एन्थुजियास्टिकली इन जिफी. काही वेळाच्या आत तिनं तो जॉब पूर्ण केलेला होता. अँड अजून एक कुठली गोष्ट जर घडली असेल तर ती काय झाली होती. शी डिड नॉट, इथं शेवटी दिले बघा, आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मुव्हिंग अबाउट माय स्टील वेट फ्रॉक. म्हणजे जरी ती भिजलेली असली, मीन्स ऑकवर्डनेस तिच्यातला काय झाला होता, गायब झालेला होता. ओके. तर अशा पद्धतीनं तुमचं पार्ट 2 जो आहे तो इथं संपलेला आहे. ओके. सो आय होप की इन पार्ट 2 यू अंडरस्टूड द हाऊ शी बिकेम द कॉन्फिडंट गर्ल. ती कशी कॉन्फिडंट गर्ल बनली हे आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये समजलं असेल. वी विल सी लँग्वेज स्टडी इन पार्ट 3. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.